कलर्स मराठीवरील अशोक मामा या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मालिका विश्वात कमबॅक केलं। त्यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय। तर आता या मालिकेतून एका अभिनेत्रीने एक्झिट घेतलीय। त्या अभिनेत्रीचं नाव आहे चैत्राली गुप्ते। या मालिकेत चैत्रालीने अशोक मामांच्या सुनेची भूमिका साकारली होती। पोस्ट करत आता चैत्राली तिच्या भूमिकेबद्दल व्यक्त झालीय। कॅप्शन मध्ये ती म्हणते, अशोक मामा सुखद अनुभव। खूप वर्षांनी मराठी सिरियल मध्ये काम केलं आणि त्याचा अनुभव हा खूप सुखद आणि आनंददायी होता। तर महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी, स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली, ज्याचं खूप दडपण पण होतं आणि उत्सुकता पण होती। अशोक मामा एक महान नट तर आहेतच, पण एक उत्तम माणूस आहेत हे खूप जवळून अनुभवता आलं। थँक्यू मामा। शुभवी, निया, स्वराज, आशिष, रसिका, नेहा या सगळ्यांबरोबर काम करताना खूपच मजा आली। केदार, तुझ्याबरोबर खूप वर्षांनी काम केलं, त्यामुळे जुने दिवस आठवले। निवेदिता ताईंनी मला कन्व्हिन्स केलं पल्लवी प्ले करण्यासाठी। आणि सगळ्यात जास्त आभार माझ्या प्रेक्षकांचे, ज्यांनी माझ्यावर आणि पल्लवीवर खूप प्रेम केलं। सगळ्यांचे खूप खूप आभार। लवकरच भेटूया एका नव्या भूमिकेतून, एका नवीन मालिकेत। आणि हो, पल्लवी अधूनमधून भेटायला येईलच तुम्हाला। याच सोबत कमेंट्स मधून अनेकांनी तिच्या भूमिकेचं, अभिनयाचं कौतुक केलंय। या मालिकेतून चैत्रालीची लेक शुभवीने सुद्धा मालिका विश्वात पदार्पण केलंय। पहिल्यांदाच एकत्र मायलेकींनी सुद्धा स्क्रीन शेअर केली। याआधी चैत्राली शेवटची झळकली होती ते स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेत। तुम्ही चैत्रालीला अशोक मामा या मालिकेत मिस कराल का, हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।